तुमच्याकडे भाडेकरार आहे पण भाडेकरू नोटीस स्वीकारत नाही, तर लक्षात ठेवा, नोटीस न स्वीकारणे म्हणजे कायद्यापासून सुटका नाही. जर तुम्ही रजिस्टर पोस्ट किंवा स्पीड पोस्टने नोटीस पाठवली आणि भाडेकरूने ती नाकारली तर कायद्यानुसार ती नोटीस मिळालेली समजली जाते. पोस्टमन जर नॉट ॲक्सेप्टेड किंवा रिफ्यूज टू ॲक्सेप्ट असं लिहून देतो तर तीच गोष्ट पुढे कोर्टात तुमच्या बाजूने पुरावा ठरते. यानंतर तुम्ही सिव्हिल कोर्टात इव्हिक्शन सूट म्हणजेच घर रिकामी करण्याचा दावा दाखल करू शकता. भाडेकरारात दिलेल्या अटींचं उल्लंघन केलं असेल तर कोर्ट भाडेकरूला घर रिकामं करण्याचा आदेश देऊ शकतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, भाडेकरू कितीही हुशार असला कायद्याला चुकू शकत नाही. तुम्ही कायदेशीर मार्गाने ठामपणे आणि पुराव्यासह पुढे गेलात तर नक्की यश तुमचंच. अशीच माहितीपूर्ण आणि उपयोगी माहिती पाहत राहा आमच्या यूट्यूब चॅनलवर. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.